नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फिजिक्समध्ये मागच्या वेळेस ऑसिलेशन्स या चॅप्टरचा अभ्यास केला आणि त्या ऑसिलेशन्स चॅप्टरला अनुसरून त्याच्या पुढचा म्हणजे त्याचा उपयोग होणारा असा हा टॉपिक आपण बघत आहोत आणि त्याचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आपल्या फिजिक्समध्ये हा 6वा चॅप्टर आहे. 11वीमध्ये आपण साऊंड वेव्ज असा एक चॅप्टर बघितला होता की ज्यामध्ये आपण बऱ्यापैकी या वेव्हचा अभ्यास केला होता आपण. तर आपण आज सुरुवातीला काय करूयात, वेव्ह म्हणजे काय, वेव्हचे प्रकार किती असतात, त्यानंतर मग प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय आणि प्रोग्रेसिव्ह वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे प्रॉपर्टीज वगैरे हा सगळा अभ्यास आज आपण करूया. चला तर मग सुरुवात करूयात आपण. वेव्ज म्हणजे काय, वेव्ज म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं त्याच एक्झाम्पलचा परत या ठिकाणी आपण उपयोग करूयात की जे आपण 11वीमध्ये पाहिलं होतं. 11वीमध्ये आपण कुठलं एक्झाम्पल घेतलं होतं आठवतंय का तुम्हाला? तलावाकाठी आपण बसलो आणि असं एक शांत आणि वातावरण आहे आणि एक अलगदपणे आपण एक दगड टाकला तर त्या पाण्याच्या पृष्ठभागावर आपल्याला तरंग असे दिसायला लागतात, वर्तुळ अशी पुढं 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 सरकायला लागलेली दिसतात. ज्या ठिकाणी आपण तो दगड टाकला आहे त्या ठिकाणी तो पॉईंट डिस्टर्ब होतो आणि तो जो डिस्टर्बन्स आहे तो हळूहळू हळूहळू असा पुढे सरकत जातो. समजा असे कंटिन्युअस आपण दगड टाकत गेलो तर तो डिस्टर्बन्स असा हळूहळू हळूहळू पुढे चाललेला आपल्याला दिसतो. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू दॅट मीडियम विदाउट चेंज इन इट्स फॉर्म इज कॉल्ड ॲज वेव्ह, असा देखील आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास आपण केला होता. हे पहा, एक पाण्याचा थेंब असा अलगदपणे पाण्यावर टाकला आणि तो डिस्टर्बन्स बघा कसा हळूहळू हळू पुढे सरकायला लागला आहे. जिथं आपण डिस्टर्ब केलेला आहे तो पॉईंट वर खाली त्याचा व्हायब्रेशन होत आहे आणि ते जे व्हायब्रेशन आहे त्या व्हायब्रेशनला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन असं देखील म्हटलं आहे आपण. समजा एक कागदाचा तुकडा आपण त्या ठिकाणी ठेवला पाण्याच्या पृष्ठभागावर आणि आपण दगड टाकला तर तो कागदाचा तुकडा असा वर खाली व्हायब्रेट होतो आहे, तो पुढं जात नाही आहे. याचा अर्थ काय, त्या ठिकाणी तिथला जो पार्टिकल आहे किंवा ते मॅटर जे आहे ते पुढं जात नाही. मग काय पुढं जातं, एनर्जी. सो देअर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन द मीडियम अँड देअर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर इन दॅट मीडियम. पाणी पुढं जात नाही, फक्त पार्टिकल पुढे जातात, व्हायब्रेशन पुढे जातात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती बोलत असतो आपण तेव्हा तो साऊंड वेव्ज जे आहेत की जे लॉन्जिट्युडिनल फॉर्म्समध्ये असतात, त्याच्यामध्ये क्रेस्ट ऑफ नसतात, त्याच्यात कॉम्प्रेशन्स रेडिफॅक्शन्स असतात, त्या वेव्ज हळूहळू हळूहळू हळू पुढे सरकतात. त्यांचं ऑसिलेशन्स त्या ठिकाणी एअर पार्टिकलचं व्हायब्रेट होतं आणि कानामध्ये आपल्याला त्याचं सेन्सेशन होतं आणि आपल्याला तो आवाज ऐकू येतो. माईक जो असतो त्याच्यामध्ये देखील आपण जेव्हा बोलतो आपण त्या माईक समोर तेव्हा तो माईक डिटेक्ट करतो ते व्हायब्रेशन्स आणि त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. तर अशा प्रकारे आपण वेव्ज ऑन वॉटर सरफेस, साऊंड वेव्ज असे हे एक्झाम्पल वेव्हचे सांगू शकतो आपण. आणि वेव्ह म्हणजे काय तर मग शेवटी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स विच इज ट्रॅव्हलिंग थ्रू दॅट मीडियम विदाउट चेंज इन इट्स फॉर्म. वेव्हमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते आणि पार्टिकल जागेवरच व्हायब्रेट होत असतात, पार्टिकल पुढे जात नाहीत, फक्त ते त्यांच्या स्वतःच्या जागेवर ऑसिलेशन होत असतं. मग आता आणखी एक प्रश्न आपल्याला आहे, सूर्यापासून येणारी जी लाईट आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात असते. तिथं तर व्हॅक्यूम असतो आणि मग ह्या ज्या वेव्ज आहेत त्या माध्यम नसताना देखील आपल्यापर्यंत पोहोचतात, आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात. त्या वेव्जला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हटलं. आपण आत्ता बघितलेल्या सगळ्या मेकॅनिकल वेव्ज होत्या की ज्याला माध्यमाची गरज असते, मटेरियल मीडियमची गरज असते. पण ह्या ज्या वेव्ज आहेत त्या कशा आहेत, नॉन मेकॅनिकल म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. जे वेगवेगळे तारे आकाशामध्ये आपण बघतो की जे 100 लाईट इयर्स एवढ्या अंतरावर आहेत, तिथून आपल्यापर्यंत ती लाईट कशी पोहोचते तर ती व्हॅक्यूम असताना देखील पोहोचते, म्हणजे तिथं निर्वात पोकळी आहे आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आता हे पहा, या दोरीवर आपण वेव्ज निर्माण करतोय, वेव्ज प्रोड्यूस्ड ऑन स्ट्रिंग. ती दोरी वर खाली व्हायब्रेट केली की तिथं वेव्ज तयार होतात. म्हणजे स्ट्रिंग वेव्ज, त्यानंतर वॉटर वेव्ज,
त्यानंतर साऊंड वेव्ज आणि तसेच आपले सिस्मिक वेव्ज. हे सिस्मिक वेव्ज म्हणजे भूगर्भामध्ये हालचाली होत असतात, जमीन हलत असते, त्याला आपण सिस्मिक वेव्ज म्हणतो. ह्या सगळ्या मेकॅनिकल वेव्ज आहेत की जिथं माध्यमाची गरज असते, मटेरियल मीडियमची गरज असते आणि एनर्जी ट्रान्सफर करायला मीडियमची गरज असते व्हायब्रेशन पुढे सरकायला. मग नॉन मेकॅनिकल वेव्जचे एक्झाम्पल कुठलं सांगितलं आपण, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, दी वेव्ज, लाईट वेव्ज, दी सनरेज, हे सगळे नॉन मेकॅनिकल वेव्ज. अशा प्रकारे आपण वेव्ह म्हणजे काय याची सुरुवात आपण केली. आता प्रोग्रेसिव्ह इथं पार्टिकल वर खाली व्हायब्रेट होतात, म्हणजे त्यांचं सिम्पल हार्मोनिक मोशन होत असतं. सिम्पल हार्मोनिक मोशन SHM की जे आपण आपल्या ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं. मग आपल्याकडे एक प्रश्न आता, व्हॉट इज वेव्ह किंवा डिफाईन वेव्ह. तर उत्तर काय सांगणार, दी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम विदाउट चेंज इन इट्स फॉर्म. किंवा असंही सांगू शकतो, दी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड अँड प्रोपॅगेटेड थ्रू ए मीडियम इज कॉल्ड ॲज ए वेव्ह. त्याचे प्रकार किती आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स, असा हा प्रश्न आहे. दी वेव्ह मोशन इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी थ्रू इलेक्ट्रिक मीडियम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. In this case, the particles are not transferred from one point to another point, but there is a transfer of energy. हे आपल्याला माहिती आहे. मग आपण एक्झाम्पल्स घेतलेत, वेव्ज फॉर्मड अलॉंग ए रोप, दोरीवर तयार झालेल्या वेव्ज, वेव्ज फॉर्मड अलॉंग दी सरफेस ऑफ वॉटर, दी साऊंड वेव्ह प्रोड्युस्ड इन एअर. मग त्याचे वेव्हचे प्रकार आपण दोन केले, एक मेकॅनिकल वेव्ज आणि एक नॉन मेकॅनिकल वेव्ज. The waves which requires material medium for their propagation are called as mechanical waves. ज्यांना माध्यमाची गरज असते, मटेरियल मीडियमची आवश्यकता असते, त्या वेव्जला आपण मेकॅनिकल वेव्ज म्हणायचं. ज्यांना माध्यमाची आवश्यकता नसते, माध्यम नसलं तरी चालतं, अशा ज्या वेव्ज आहेत which does not require a material medium for their propagation, they are called non-mechanical or electromagnetic waves. मग मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल्स म्हणजे आत्ता आपण बघितलेले वेव्ज प्रोड्युस्ड ऑन सरफेस ऑफ वॉटर, साऊंड वेव्ज, हे सगळे मेकॅनिकल वेव्ज की जिथं माध्यमाची गरज असते. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कुठले एक्झाम्पल्स, गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, जे सगळे सूर्यापासून आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज सगळे, ते सगळे आपण एक्झाम्पल नॉन मेकॅनिकल वेव्जचं सांगू शकतो. मग आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय पहा. प्रोग्रेस या शब्दाचा अर्थ काय, सतत पुढे जाणे, सतत कंटिन्यू पुढे जात राहणे. प्रोग्रेस अशी वेव्ह की जी सतत पुढे जात असते, दिलेल्या दिशेनं, दिलेल्या वेगानं ती सतत पुढे जात असते, अशा वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. दी वेव्ज विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन ए गिव्हन डायरेक्शन इन ए मीडियम विदाउट चेंज इन इट्स फॉर्म. म्हणजे त्याचा जो फॉर्म आहे, म्हणजे आता समजा अशा प्रकारची ती वेव्ह आहे, अशा स्वरूपाची ती वेव्ह आहे, असा तो फॉर्म आहे, असा तो फॉर्म सतत हा असा कंटिन्यू तोच राहतो, तो फॉर्म बदलत नाही, मध्येच अशा प्रकारे त्याचा फॉर्म होत नाही, अशा ज्या वेव्ज आहेत त्या वेव्हला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सो व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह, दी वेव्ज विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन ए गिव्हन डायरेक्शन इन ए मीडियम विदाउट चेंज इन इट्स फॉर्म इज कॉल्ड ॲज ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा याचे प्रॉपर्टीज आपण बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीजचे पॉईंट्स पुष्कळ आहेत, पुस्तकात देखील आहेत, मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि हे ऑलरेडी बऱ्यापैकी आपण 11वीमध्ये हे पाहिलेलं आहे, त्यामुळं थोडंसं मी जरा हे फास्ट घेणार आहे. पहिला पॉईंट काय आहे बघा, ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स विथ सेम ॲम्प्लिट्यूड, सेम पिरियड अँड सेम फ्रिक्वेन्सी. सगळे पार्टिकल त्या माध्यमामधले सेम ॲम्प्लिट्यूडनी, सेम पिरियडनी, सेम फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होतात. ॲम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ह्याचा उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्याची माहिती तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे 11वीमध्ये, तरी पण परत एकदा सांगतो. समजा आता अशी ही एक वेव्ह आहे आणि या वेव्हमध्ये मीन पोझिशन इथं आहे, मीन पोझिशन ह्या पॉईंटला आहे, आणि ही पार्टिकलची एक्स्ट्रीम पोझिशन वरच्या दिशेनं आणि ही पार्टिकलची एक्स्ट्रीम पोझिशन खालच्या दिशेनं. मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. ऑसिलेशन चॅप्टरमध्ये या ॲम्प्लिट्यूडचा अभ्यास आपण केला आहे. त्यानंतर पिरियडचा पण केला आहे. दी टाईम रिक्वायर्ड फॉर वन कम्प्लीट ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इन 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. मग इथं प्रत्येक पार्टिकल जे तिथं व्हायब्रेट होत असतात त्या प्रत्येक पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड, त्याचा पिरियड, त्याचा फ्रिक्वेन्सी, हे सगळ्या गोष्टी सारख्या असतात. दुसरा पॉईंट काय आहे पहा, सेकंड पॉईंट,
दी स्टेट ऑफ ऑसिलेशन चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. त्यांची जी अवस्था असते त्या पार्टिकल्सची स्टेट अवस्था ती एका पार्टिकलची पासून दुसऱ्या पार्टिकलची चेंज होत राहते, बदलत राहते. त्यानंतर तिसरा पॉईंट, फॉर प्रोपॅगेशन ऑफ मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स द मीडियम मस्ट पजेस इलॅस्टिसिटी अँड इनर्शिया. जर ती वेव त्या माध्यमातून पुढे सरकायला हवी असेल, प्रोग्रेस पुढे सरकणं होत पाहिजे असेल, तर ते माध्यम, ते मीडियम कसं पाहिजे? द मीडियम मस्ट पजेस इलॅस्टिसिटी अँड इनर्शिया. म्हणजे त्या माध्यमामध्ये लवचिकता असली पाहिजे आणि जडत्व असलं पाहिजे, तरच त्या माध्यमातून ती वेव पुढे जाऊ शकेल. त्यानंतर चौथा पॉईंट, दी डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स विच आर इन सेम स्टेट इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. दोन लगतच्या पार्टिकलमधलं अंतर की जे एकाच स्टेटमध्ये आहेत, एकाच फेजमध्ये आहेत, असे जे दोन पार्टिकल आहेत त्या दोघांमधलं अंतर, त्याला आपण म्हटलं वेवलेंथ, आणि ते आपण लॅम्बडा या अक्षराने दाखवतो. वेवलेंथ इज डिनोटेड बाय लॅम्बडा. 11वीमध्ये हे सगळं झालेलं आहे तुम्हाला, तुम्ही ते नोटबुक काढून टेक्स्टबुक काढून बघू शकता, त्यामध्ये सगळं तुम्हाला हे दिसेल. त्यानंतर फिफ्थ पॉईंट, प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज डबली पिरियडिक मोशन, मीन्स इट इज पिरियडिक इन टाइम अँड पिरियडिक इन स्पेस. हे देखील तुम्हाला झालेलं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ज ट्रान्सफर एनर्जी थ्रू द मीडियम. त्या ठिकाणी एनर्जी एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटकडे एनर्जी ट्रान्सफर होत असते, पार्टिकल जागेवरच व्हायब्रेट होत असतात. तर हे 6 पॉईंट्स मी इथे घेतलेत नोट्समध्ये. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बाकीचे पॉईंट्स पाहायला मिळतील. हे पहा, टेक्स्टबुकमध्ये तेच तशाच प्रकारचे पॉईंट्स दिलेले आहेत. पहिला पॉईंट कुठला आहे बघा, ईच पार्टिकल इन ए मीडियम एक्झिक्यूट्स द सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे त्याचं सिम्पल हार्मोनिक मोशन होतं असं या ठिकाणी म्हणायचं यांना. दी पार्टिकल व्हायब्रेट्स अबाउट देअर मीन पोझिशन परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन, म्हणजे SHM. आपण SHM हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. दी फेज, फेज म्हणजे स्टेट ऑफ व्हायब्रेशन. फेजचा अर्थ आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये बघितलं आहे, फेज अँगल वगैरे असं त्या ठिकाणी पाहिलं आहे. फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ॲट रेस्ट. पार्टिकल कायमचा कधीच थांबलेला नसतो. ईच पार्टिकल कम्स टू रेस्ट मोमेंटरीली व्हाईल ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे तो एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा तो पार्टिकल येतो, म्हणजे आता समजा ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे इथं वरची, तर तो इथं क्षणभर थांबतो, म्हणजे मोमेंटरीली इट कम्स ॲट रेस्ट. पण कायमचा नाही थांबत, आणि परत तो खाली येतो आणि परत इकडं खालच्या एक्स्ट्रीम पोझिशनला इथं थांबतो तो क्षणभर. सो इट रेस्ट्स मोमेंटरीली व्हाईल परफॉर्मिंग दॅट ऑसिलेशन, दॅट व्हायब्रेशन. त्यानंतर द पार्टिकल अटेन्स मॅक्सिमम व्हेलॉसिटी व्हेन दे पास थ्रू देअर मीन पोझिशन. ऑसिलेशनमध्ये आपण पाहिलं, मीन पोझिशनला जेव्हा तो पार्टिकल येतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, म्हणजे ॲट मीन पोझिशन इट्स व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी 0. हाच तो पॉईंट आहे. ड्युरिंग प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलॉंग द वेव्ह. देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. मॅटर पुढे सरकत नाही, म्हणजे तिथले पार्टिकल पुढे सरकत नसतात, ते जागेवरच व्हायब्रेट होतात. मग पुढे काय सरकतं, तर एनर्जी पुढे जात असते. दी वेव्ह प्रोपॅगेट्स थ्रू दी मीडियम विथ a certain velocity. This velocity depends upon the properties of that medium. तिथं ते पार्टिकल, ती एनर्जी जी पुढे सरकत असते ती काही त्याची व्हेलॉसिटी असते, आणि ती व्हेलॉसिटी कशावर अवलंबून आहे, तिथल्या माध्यमातल्या असलेल्या प्रॉपर्टीज, त्या माध्यमाच्या प्रॉपर्टीजवर ती व्हेलॉसिटी अवलंबून आहे. दी प्रोग्रेसिव्ह वेव्ज आर ऑफ 2 टाईप्स, ट्रान्सव्हर्स अँड लॉन्जिट्युडनल. हे पण आपल्याला माहिती आहे, ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल असे 2 प्रकार आहेत. आणि ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये काय होत असतं, समजा आता अशी आपण वेव्ह काढतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह अशी काढतो, वेव्ह या दिशेनं चालली आहे, म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह इज इन दिस वे, आणि पार्टिकल व्हायब्रेट होतात अप डाऊन. मग तिथं आपण काय म्हटलं, द वेव्ह इन विच पार्टिकल व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह आर कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्स वेव्हज. आणि जिथं पॅरलल व्हायब्रेट होत असतात, म्हणजे कसं, याप्रमाणे, म्हणजे आपण ते असं कॉम्प्रेशन आणि मग रेरिफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रेरिफॅक्शन, हे कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन असं अल्टरनेटली वेव्ह चालली या दिशेनं, आणि पार्टिकल त्याच दिशेनं असे व्हायब्रेट होतात पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज ए लॉन्जिट्युडनल वेव्ह. हे आपण बघितलं, तोच पॉईंट आहे पहा. इन ट्रान्सव्हर्स वेव्ह vibration of particles are perpendicular to the direction of propagation of wave and produce crests and troughs. In longitudinal wave, vibration of particle produce compressions and rarefactions along the direction, म्हणजे parallel to the direction of propagation of wave. Along the direction म्हणजे
पॅरलल टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. त्यानंतर 10वा पॉईंट घेतला आहे, बोथ दी ट्रान्सव्हर्स ॲज वेल ॲज दी लॉन्जिट्युडनल mechanical waves can propagate through solids, but only longitudinal waves can propagate through fluids. मेकॅनिकल वेव्ज हे सॉलिडमधून जाऊ शकतात आणि फक्त लॉन्जिट्युडनल वेव्ज हे फ्लुइडमधून जाऊ शकतात, असं या ठिकाणी हा एक पॉईंट आहे. तर असे हे 10 पॉईंट आहेत. तर तुम्ही नोट्स काढत असताना हे सगळे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पॉईंट्स हे ॲड करू शकता. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ज असा तो प्रश्न आपण आत्ता मगाशी पाहिला, त्यामध्ये हे सगळे पॉईंट्स तुम्ही ॲड करून घ्या आणि हे सगळे असे नोट्स तयार करा. तर आपण आता सुरुवात केली आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरला. आणि आज आपण वेव्ह म्हणजे काय, त्याचे प्रकार, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे प्रॉपर्टीज, हा सगळा अभ्यास केला आपण. हे सगळे नोट्स तुम्हाला मी PDF फाईल पाठवतो. तुमच्याकडे टेक्स्टबुक पण आहे, ते आत्ता मी दाखवलेले पॉईंट्स ते पण तुम्हाला ॲड करावे लागतील, करायचे आहेत. आणि असे सगळे नोट्स तयार करा. आपण उद्या इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह हा अभ्यास करूया. ओके, तर आपण आज इथं थांबूया. थँक्यू.